मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्य खूप वेळा पाहिला असेल, पण कधी इंद्रवज्र पाहिलाय का? पाहिला तर मी पण नाहीये. तोच बघायला मी आज चाललोय हरिश्चंद्रगडावर. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मुंबईपासून 180 किलोमीटरवर असणारा हा हरिश्चंद्रगड म्हणजेच भटक्यांची पंढरी. रात्रीचा प्रवास आणि मस्ती मजा करत आम्ही सकाळी पोहोचलो हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाचनई गावात. फायनली आम्ही आता पोहोचलो आहे हरिश्चंद्रगडच्या एंट्रीला. आणि आम्ही म्हणजे येता येता हा पुढे बसलेला ड्रायव्हिंग सीटला पुढे बाजूला, आणि मी बसलो खिडकीमध्ये. तर व्ह्यू म्हणजे एवढे रावस बघायला भेटलेत ना आम्हाला भाई, खतरनाक. काय बोलतो दीपक? घेतलेच पण आता इथून फक्त 8 किलोमीटर बाकी आहे. आता 8 किलोमीटर बाकी राहिलं तर आपण पुढे जाऊ. त्यानंतर फ्रेश बी व्हायचा, मस्त फ्रेश हो एकदम ताजं आव्हान आणि एकदम गुड मॉर्निंग बोलत निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण रमून जायचं आपल्याला आज. बाकी पुढे दाखवूया एकदम बादशाह. आणि बस पण आहे आतमध्ये, पोरं सगळे झोपलेले आता उठले सगळं व्ह्यू बघून. आता इथे सगळं समोर तुम्हाला हरिश्चंद्रगड दिसतंय. आता हे बघा या साईडला काय म्हणजे रावस व्ह्यू, पुढे किती खतरनाक व्ह्यू आहेत भाई, कडक. चला आम्ही आता जातो अजून पुढे 8 किलोमीटर पुढे. आता जातो पुढे आम्ही. जेव्हा पण तुम्ही हरिश्चंद्रगडावर येता तेव्हा तुम्हाला येताना एक मेन गेट लागतो. त्या मेन गेटला तुम्हाला प्रत्येकी 30 रुपये, आणि जर तुमची गाडी मोठी असेल तर तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतात. हरिश्चंद्रगडावर येताना तुम्हाला 15 ते 16 रस्ते आहेत, पण सगळ्यात जवळचा रस्ता म्हणजे पाचनई आणि खेरेश्वर गावातून जातो. त्यातून आम्ही पाचनई रस्ता निवडला, कारण चढायला खूप सोपा आणि लवकर पोहोचता येतं. गाईज फायनली आम्ही आता पोचलो आहे हरिश्चंद्रगडच्या एंट्री पॉईंटवरती म्हणजेच पाचनई गावात, जो की हरिश्चंद्रगडावरती चढण्याचा एकदम सोपा आणि एकदम जवळचा रस्ता आहे. कमीत कमी इथून आय थिंक 1 तास लागतो असे आम्हाला इथे गावकरी तर बोलले. आता आम्ही इथनं चढून बघू आम्हाला किती वेळ लागतो. त्यांना 1 तास लागतो, म्हणजे साधारणपणे आम्हाला 2 ते 3 तास लागतील, हा माझा अंदाज आहे. काही सांगू शकत नाही काय विषय, तर समजेलच आम्हाला. आता सगळे पोरं येतात, आम्ही तिघं पुढे आलो. सगळे हळूहळू येतात पुढे, मग आम्ही चढायला चालू करू. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावरील कोकण कडा हा 3500 फूट खोल आहे आणि अर्धवर्तुळाकार कडा आहे. सह्याद्रीच्या रांगेतील हा सर्वात थरारक कडा मानला जातो, जिथून कोकण प्रदेशाचे मनमोहक दृश्य दिसते. आमचे 2 धुरंधर व्यक्तिमत्व तर पुढे पळत गेलेत. पळता पळता किती पळून पळणार, हे बघा. आम्ही थांबलो तुझ्यासाठी. मोजून फक्त 10 पावलं मारले असेल, 10 पावलं. तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही. काहीच संबंध पण येत नाही. अरे काय पळत हा फोपाटा फुटलाय बघ तुला. लाईक ट्रेल्स एवढे भारी आहेत, म्हणजे जास्त अवघडचा रस्ता नाही, थोडाफार आहे. पावसाळ्यामध्ये हा रस्ता मला वाटतं भरपूर रिस्की होऊन जात असेल. आता तर काहीच वाटत नाही आहे. रस्ता बघा कसा आहे. आता तोच रस्ता असाच लास्टपर्यंत, आय थिंक एंडिंगपर्यंत असाच रस्ता आहे. तोच पार करत करत आम्हाला जायचं आहे. किती वेळ लागतो काय माहिती. तर काय लोक आम्हाला रस्त्यात भेटले ते तर आम्हाला बोलतात 2 तास लागतील, बसून गेलात तर 3-3.5 तास पण लागतील. तर काय माहिती आमची लोक पोरं कशी चढतात. मला इथं दम लागलाय भाई. बेकार कंडिशन झाली. हरिश्चंद्रगडावरती तुम्हाला येताना असे ॲरो पण दिसतील, त्यामुळे तुम्ही रस्ता पण जास्त भटकणार नाही. तुम्हाला ॲरो प्रत्येक जागी असे दिसतीलच, त्यामुळे तुम्ही रस्ता लवकर भटकायचे चान्सेस नाही. तुम्हाला गाईडची पण गरज नाही आहे. हरिश्चंद्रगड चढताना स्टार्टिंगचा 50% रस्ता हा थोडा अवघड आहे. मध्ये मध्ये थोडा चढ तर माती आणि दगडं आहेत. त्यामुळे हरिश्चंद्रगड चढताना बूट कंपल्सरी घाला, आणि पावसात
जेव्हा पण गव्हर्नमेंटने हेवी रेनफॉलचा प्रोडिक्शन दिला असेल त्यावेळी हरिश्चंद्रगड अवॉइड करा. दगड आणि मातीचा अवघड रस्ता पार केल्यानंतर पायांना आराम मिळण्यासाठी मध्ये शिड्यांचा रस्ता आहे आणि बाजूचा व्ह्यू पण खूप छान आहे. शिड्यांचा रस्ता चढून झाल्यानंतर सपाट रस्ता लागतो, ज्याने आपल्याला लागलेला दम खूप कमी होतो. आम्हाला आता चढून जवळजवळ 1 ते 1.5 तास झालाय आणि तुम्ही बघा एवढ्या निसर्गाच्या याच्यामध्ये तिथे महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी जो घाम गाळला आहे आणि जो स्टोरेज आपल्यासाठी तयार केलेला आहे त्यामध्ये माणसांचा पण परिसर तुम्ही बघू शकता. त्याला कुठे बघा दगडावरती आणि इकडे बघा हा मोर खूपच छान लाकडून गणेश कला आहे भाई, कला आहे एक नंबर. विजिट करा. हरिश्चंद्रगडावरती येताना तुम्हाला असे ठिकठिकाणी पॉईंट दिसतील, काही ना काही पाणी किंवा काहीतरी लिंबू सरबत, कोकम सरबत काहीतरी. तर नक्की यांच्याकडनं काही ना काही विकत घ्या, कारण ते पण एवढी मेहनत करून सगळं सामान खालून वरती आणतात. त्यांची पण थोडीफार मेहनत आहे. भले ते 20 रुपयाला त्यांना 20 रुपयाची बाटली त्यांना 30 रुपयाने देऊ दे, पण ती नक्की घ्या, कारण त्यांची पण खूप मेहनत आहे. कारण जेव्हा तुम्ही हरिश्चंद्रगडावरती याल तेव्हा तुम्हाला समजेल का एवढं सामान वरती आणणं आणि सेपरेट माणूस वरती आणणं भरपूर फरक आहे. आम्ही सुद्धा घेतला आहे लिंबाच्या गोळ्या घेतल्यात आणि पाण्याची बाटली घेतली आहे. जसं की मित्रांनो तुम्हाला महेश मागच्या याच्यामध्ये बोललंच की जे आपले विक्रेते आहेत इथले दुकानदार आहेत ते खूप मेहनतीने वरती येतात, त्यांच्याकडून काहीतरी घ्या. तर ते इकडे अजून विक्रेता भेटलेला आहे आपल्याला. पण हा थोडासा आरामखोर विक्रेता मला दिसतो इकडे. काय काय विकायला ठेवलेला इकडे इकडे बघू शकता. पाण्याची बाटली पण अर्धी पिलेली. तुम्हीच पिली कधी? हो सर. हाफ पॅन्ट आहे, टोपी आहे, सँडो आहे, पाकिट आहे, गाडीची चाबी पण आहे. इथं पण सुद्धा आहे. एअरफोन नाही, हे माईक आहेत. काय असे कसे तुम्ही विक्रेते? या अशा स्कॅमर विक्रेत्यापासून तुम्ही सुरक्षित राहा. अजून काय लागतंय का तुम्हाला? लिंबाच्या गोळ्या बिल्या सगळं काय अवेलेबल आहे आपल्याकडे. काय नको आम्हाला. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण कुठल्या किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक ठिकाणी जाता तेव्हा तिथे तुमच्या नावाचं कोरीव काम किंवा दगडावर काही नक्षीकाम करू नका. महाराजांचे गड किल्ले ही आपली संस्कृती व इतिहास आहे, त्याला घाण करू नका, त्याला जपून ठेवा. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 70 ते 80% हरिश्चंद्रगड चढलो आहे. आता पुढे थोडासाच बाकी आहे, पण रस्ता थोडा कठीण आहेच. फक्त एक मतलब छोटासा पॅच आहे, कमीत कमी 1 किलोमीटरचा असेल, तेवढा पण नसेल. तोच फक्त एकदम सोपा वाटतो. म्हणजे पहिले जी चढण आहे त्याच्यानंतर तो तेवढा सपाट भाग आहे, तिथे पण चढल्यावरती अख्खा दम तुमचा पूर्ण गायब होतो. पण नंतर परत खराब रस्ता पण लागतो. चढण भरपूर दगडं बिगडं माती बिती, तरी आम्हाला भरपूर दम लागला. आता अजून आमचे भरपूर जण पाठी आहेत, आम्ही सगळे पुढे आलो आहे. थोडीशी जरा विश्रांती घेतली आम्ही, कारण कंटिन्यू चढतोय, थांबलोच नाही आम्ही. फायनली गाईज, हरिश्चंद्रगडावरील शंकर भगवानाचं मंदिर फायनली आम्ही पोचलेलो आहे. आता तिथे आम्ही जातो. आय ऑल एक्सायटेड टू गो ऑफ देअर. तिथे जातो आता आणि आमची जिरली भावा. आमची जिरली. भाई एवढा वेळ स्ट्रगल करतो एका गोष्टीसाठी. फायनली तिथे पोहोचलेलो आहे आम्ही. इथून पुढे कोकण कडा आय थिंक काहीतरी 20 किंवा अर्ध्या तासाच्या रस्त्यावर आहे. 20 मिनटं किंवा अर्धा तास.
तिथून आम्हाला सगळं अजून बरेच जण आमच्या पाठीवर बाकीत अजून यायचे, ते आले सगळे की सोबतच जाऊ कोकणकड्यावरती. तुम्हाला दाखवतो कोकणकडा. गेले 350 वर्षांतरी आपले महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते आजही अशाच थाटामाटामध्ये उभे आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता महाराजांनी जी मागे आस्था सोडलेली आहे त्याच प्रकारे थाटात उभे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात असलेला हरिश्चंद्रगड हा सुमारे 6व्या शतकातील अत्यंत प्राचीन किल्ला आहे, जिथे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफा प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून येथे भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार राजा हरिश्चंद्राने विश्वमंत्र्यांना राज्यदान केल्यानंतर येथे तपश्चर्या केली होती. केदारेश्वर गुफेतील 4 स्तंभ म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे हिंदू धर्माचे 4 युगांचे प्रतीक आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा 4था खांब तुटेल तेव्हा कलियुग म्हणजेच पृथ्वी संपूर्णपणे नष्ट होईल. दादा इथे साफसफाई करतोय, पूर्ण घाण झालेली इथे, पाणी पण पूर्ण माती बिती यात साफ करून तो इथे समोर टाकतोय. साफसफाई त्याची चालू आहे. श्रद्धा ही सगळ्यांना असते, पण त्या श्रद्धेचा आता मान ठेवून तुम्ही आता बघू शकता एवढी मोठी जागा असून सुद्धा तो एकटा भाऊ जो आहे तो एकटी साफसफाई करतोय. त्या अशा माणसाचा सुद्धा एक आदर केला पाहिजे की जे पर्यटन जी वस्तू आहे का बघायची आणि देवधर्माची वस्तू जी आपली जपतायत, जे महाराजांनी आपल्यासाठी सोडून गेलेत, त्यांना कसं जिवंत ठेवायचं काय ठेवायचं ते आपल्याला यांच्याकडून शिकायला पाहिजे. टोटल आम्ही आहे 28 जण. 28 जणांमध्ये आम्ही 3 जण कधीपासून तिघांसाठी 3च आहे आम्ही. तिघांसाठी 4था किंवा 4थ्यासाठी 3रा असं कोणीच नाही आमच्यासाठी. आम्ही आमच्याच 3 जण फिरतोय. आपण चौघेच रे बाबा. मयुरेश, रोहन, मी आणि आपला स्वराज्य. ये आता आम्हाला बरेच लोक बोलले खाली शंकराच्या मंदिरच्या इथे की हरिश्चंद्र आपलं कोकणकडा 10 मिनिटावर आहे. काही जण बोलतात 20 मिनिटावर आहे, काही जण बोलतात अर्धा तास, काही जण बोलतात 2.5 तास, 1.5 तास, 2 तास, 45 मिनिटं. विश्वास ठेवायचा कोणावर हे समजत नाही आम्हाला. आता शेवटी आम्ही आमची वाटचाल पकडले आणि जिथून लोक येत आहेत आणि त्या दिशेला आम्ही चाललोय. बघू आता किती वेळ लागतो आम्हाला शोधायला कोकणकडा. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहे कोकणकडा, ज्याची आम्ही काही दिवसांनी वाट बघत होतो. आणि इथे खूप प्लॅम्पिंग चालू आहे इथे खाली, म्हणजेच माणसांना खाली सोडतात. एक ते बघा आता जाईल बघा खाली, चालले वाटतं खाली. फायनली आम्ही त्याची वाट बघत होतो कोकणकडा. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, एकदम बादशाह. काय काय लोक इथे आदल्या दिवशी जे वीकेंडवाले असतात ते शनिवारी रात्री म्हणजे संध्याकाळी 4 वाजता चढायला चालू करतात हरिश्चंद्रगड. आणि वरती 3-4 तासात पोहोचतात कोकणकड्यावरती येतात. इथे कॅम्पिंगचे भरपूर तुम्हाला ऑप्शन आहेत. इथे जे समोर तुम्हाला हे दिसत आहेत हॉटेल छोटे छोटे, तिथे तुम्हाला टेंट भेटतील. काय काय लोक टेंट घेतात, टेंट घेऊन इथे वस्ती करतात पूर्ण रात्रभर. आणि मग सकाळी 6-5 वाजता उठून अख्खी इथे जो इथे सीन भेटतो ना बाई बघायला, अख्खी ढगांची चादर
एकदम भारी सीन भेटतो बघायला, एकदम भारी खतरनाक. तर तुम्ही पण कधी आलात तर हा नक्कीच एक्सपिरियन्स ट्राय करा, मला पण खूप मजा येईल. ते बघा. आणि इथे तुम्हाला ड्रोन शूटचे काही क्लिप पाहिजे असतील तर 500 रुपये काहीतरी 2 मिनिटाची व्हिडिओ भेटते तुम्हाला करून. पूर्ण तुम्हाला ड्रोन शूटने अख्खा व्ह्यू भेटतो इथला कोकणकड्याचा. तर ती चालली आहे खाली हळूहळू हळूहळू. ते बघा. तर काहीच एकंदरीत आमचा हरिश्चंद्रगड कोकणकडा पूर्णपणे फिरून झाला. आता आम्ही निघालो घरच्या दिशेला. पूर्ण एक्सपिरियन्स पूर्ण भारी होता. फक्त हाच सीन जर पावसाळ्यामध्ये असता तर अजून मजा आली असते. आम्हाला पण थोडा रिस्की पण पॉईंट होतो पावसाळ्यामध्ये. तर ठीक आहे, पूर्ण आम्ही कव्हर तर केला आहे. काहीच म्हणजे कुठलाच पॉईंट राहिलेला तर नाही आहे आमच्याकडून. बाकी दीपक भाऊ त्यांचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतील कसा वाटला त्यांना. गड किल्ल्यावरचा मित्रांसोबतचा पहिला माझा एक्सपिरियन्स होता. आणि जवळजवळ मला वाटतं की आम्ही 28 जण आलो होतो. 28 जणांमध्ये मला वाटतंय अजून पण 3च जण दिसते का स्टार्टिंग पण तिघांनीच केले आणि एंड पण तिघांनीच केलं असं वाटतंय का. म्हणजे सगळे आले फिरायला पण सर्व असं तेवढं त्यांचा हे नव्हता का, एक्साइटेडमेंट तेवढी नव्हती का आम्हाला हे करायचं आहे आम्हाला ते करायचं आहे. आम्ही सर्व काही केलंय. आम्ही फोटो काढलेत, आम्ही रील्स बनवल्यात, आम्ही ब्लॉग शूट केलाय. तर मजा आली, आम्हाला तर मजा आली. जिथपर्यंत मला मयुरेश प्रत्येक वेळी सांगत असतो, मयुरेश हा असा एकटा मुलगा आहे आमच्या यातला का तो म्हणजे फक्त फिरणं आणि म्हणजे असं खाणं पिणं पार्ट्या बिर्ट्या हे न करता गड किल्ले आणि ज्या अशा ठिकाणी नैसर्गिक ठिकाणी तुम्ही बोला तो फिरतो. आणि तो प्रत्येक वेळी सगळ्यांना सांगत असतो का इकडे जाऊया तिकडे जाऊया. तो प्रत्येक प्लॅन करतो, प्रत्येक वेळी आम्ही त्याला टांग देतो. पण यावेळी मला मनापासून इच्छा होती का मला जायचं आहे म्हणून, आणि मी आलोय, मला मजा आली. आता मला मला मेन म्हणजे मला जायचं आहे रायगडवरती आणि तो मला पावसाळ्यामध्ये बघायचा आहे. तर पुढच्या पावसाळ्यामध्ये आम्ही नक्कीच तो प्लॅन करूया. मग तुला कसा वाटला? 100% तोही प्लॅन होईल सक्सेसफुल आपला. तर मित्रांनो, आपल्याला फिरायचं म्हटलं का निसर्गामध्ये फिरलं पाहिजेत आणि निसर्गाची हवाही घेतली पाहिजे. आणि आपण फिरायला जातो मोस्टली किल्ले झाले जिथेही जातो म्हणजे तर आपली जागा ही सुरक्षित ठेवावी. आपण कसं जीवन जगतो माहिती का, महिनाभर काम करा, पैसे घ्या, EMI भरा, घरी पैसे द्या, खायला प्यायला पैसे द्या, हे करा. पण जेव्हा प्रत्येक हप्त्यातून समजा आपल्याला एक सुट्टी रविवार त्या समजा आपण अशी घालतो, तो मला वाटतं का तो आपण दिवस जगतोय म्हणून. नाही मला तरी असं खूप बरं वाटलंय. आता मला तरी याच्या पुढे माझा असा प्लॅन असेल का कुठे ना म्हणजे 10 किलोमीटर असो किंवा 20 किलोमीटर असो आपल्याला घरापासून जवळ, पण जायचं आणि प्रत्येक संडे किंवा 2 हप्त्यामध्ये जावा किंवा महिन्यामध्ये एकदा तरी जावा. पण आता फिरायचं आपण आता एक हेच बनवूया, प्रत्येक महिना पैशाकडे आपण बनवूया. कसं आहे माहिती का भावांनो, हीच लाईफ आहे, हेच मित्र आहेत, ह्यांच्यासोबत जगून घ्या लाईफ. कारण ज्यावेळी तुम्ही म्हणजे आपल्या मरणाच्या वेळी तुम्ही असाल हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा आजारी असाल किंवा तुम्ही मरणाच्या वेळी तुम्ही तेव्हा मरणाच्या वेळी तुम्ही जेव्हा दारात उभे असाल त्यावेळी तुम्हाला कोण विचारणार नाही बाबा काय केलंस आयुष्यात, काय केलंस, कोणी तुम्हाला विचारणार नाही. दिवस होता त्यामुळे हीच लाईफ आहे, हेच मित्र आहेत. मित्रांना फोन कर. सांगायची गोष्ट म्हणजे आमचा रोमन ग्रुप आहे, रोमन 2147. आणि आमचा ग्रुप तुम्हाला सांगतो की एवढा मोठा ग्रुप आहे ना, जवळजवळ भरपूर मोठा ग्रुप आहे. सगळ्यांचे काम धंदे सगळे वेगळे आहेत. कोणाच्या लग्नाचा कार्यक्रम आहे, कोणाचा पूजा काय. आमचा ग्रुप खूप मोठा आहे आणि अपेक्षा आम्ही अशी करतो पुढच्या वेळी का आमचा ग्रुप पूर्ण नाही तरी पण अर्धा ग्रुप आम्ही पुढच्या ट्रिपला घेऊन येऊ आणि तुम्हाला आम्ही दाखवतो आमचा ग्रुप. आणि लाईफ जगा मित्रांनो, खरंच जगा. भले मित्र नसतील किंवा मित्र असतील तर फोन करा, नसतील येणार स्वतःची गाडी काढ, पण फिर भावा. कारण हीच लाईफ आहे, ही तुला कुठेच परत कुठेच भेटणार नाहीये. आमचा सध्या मेन जो आधारस्तंभ आहे दीपक खाडे, तो सध्या बंद झालेला आहे. आता हात काम करणं बंद झालेले आहेत. जेव्हा एरे पावसा चालू होईल तेव्हा आम्ही पुन्हा एकदा जोमाने आम्ही उठू आणि आम्ही फिरायला जाऊ. काय बोलतो भावा? काय बोलतो ब्लॉग? 100%, 101%. काय करतो ब्लॉगचा आपण कोल्हापूरचा रांगडा गडी जो आमच्यामध्ये एकदम स्तंभ दीपक खाडे, त्याचा एक निक नेम आहे, त्याला आम्ही नावाने नाही बोलवत. दीपक खाडे बोलला का फक्त हे बस. आणि मेन आमचा एक हे आहे, आमचा तिघांचा पण एक आहे दर्शन पाटील, तो आमच्यात नाहीये. आमच्याकडे छोटासा डान्स त्याला आपण दिसतोय का रे भावनो? इथे जाऊन दर्शन पाटील तो नाही आमच्यामध्ये, तरी पण 1 2 3 बाई हीच लाईफ आहे. एन्जॉय करा. दर्शन पाटील नाही तू काय बोलू तुला. एन्जॉय करा. बाकी काय कसं वाटतंय भावा तुझ्या घरात तू टीव्हीवर आमचा ब्लॉग बघतोय आणि तुझ्या घरातल्यावर आमचा ब्लॉग बघतोय. जर तू नाही बोलणार असतास ट्रिपसाठी तर तू आता इथे असतास आणि तू तुझ्या टीव्ही मध्ये जे आता ब्लॉग बघतोयस ना, तर तू त्या ब्लॉग मध्ये तू स्वतः लावून बघत असतात. आणि भाऊ तू हसला का? तू जो आपला यो सिंग केला ना आपला योवाला, तू हसणार.
आमचे रोशन पाटील, दीपक काळे, अमोल राठोड आणि प्रशांत दिघे हे 4 आमचे आधारस्तंभ आहेत. या चौघांना आम्ही घेऊन पुढचे नक्कीच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि तुम्हाला त्यांच्याशी एकदा ओळख करून देऊ. आम्ही मला वाटते कोकणाच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला त्यांची नावं घेतली होती, पण त्यांच्या अजून समोर चौघांची भेट झालेली नाहीये. त्याच्यामुळे ती तुम्हाला आम्ही करून देऊ. आमचा प्लॅन थोडा रखडला आहे, पण तो नक्कीच होणार आहे कोकण प्लॅन. पण तुम्हाला नक्कीच आमचा कोकणातला एक्सपिरियन्स पण पूर्ण बघायला भेटणार आहे 5 दिवसाचा. तर एकंदरीत तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा. आम्ही काय ना काय नवीन असं चॅनलवरती आपले घेऊन येतोयच, आम्ही ट्राय करतोयच. सध्या कसं आहे, आमचा टाईम भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही चलबिचल थोडंसं होतं आमचं, पण आम्ही वेळात वेळ काढून काय ना काय करायला आणि आम्ही लोक आता नवीन कंटेंट क्रिएटर पण बनतोय, त्यामुळे आम्ही आमच्या इन्स्टा आयडी दोघांच्या आम्ही त्यामुळे फॉलो करा. दोघांच्या पण आपली इन्स्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. जाऊन नक्कीच आमचा कंटेंट बघा आणि आवडला तर नक्की पुढे शेअरही करा आणि फॉलो करून तुमच्या भावांना सपोर्ट दाखवा. धन्यवाद. बाकी तुम्हाला डॉक्युमेंटरी ब्लॉग कसा वाटला? पुढे पण आम्ही तसा ट्राय करू. येतो.